Hello, hi, namaste. How are you all? I hope you all fine and you all are good. तर आज मी बोलणार आहे की सध्या महाराष्ट्रभरात बिळदेव सिद्धप्पा ढोणे यांनी ज्या प्रकारे यशाला गवसणी घातली आहे ते अगदी उल्लेखनीय आहे आणि यश मिळत नसतं तर ते खेचून आणावं लागतं. तर ह्याचा अगदी याची डोळा अगदी प्रचिती आपल्याला या मुलाने दाखवलेली आहे की जिद्द आणि कष्ट केले तर तुम्हाला यश हे तुम्ही कशा प्रकारे यशाला गवसणी घालू शकता. आणि यशाचा पासवर्ड एकच आहे, कष्ट आणि परिश्रम फक्त. तर अगदी म्हणजे खूप अगदी बिकट परिस्थितीमधून येऊन खूप कष्ट करून मेहनत करून आणि ज्या प्रकारे अभ्यास करून ज्या प्रकारे यशाचा डंका महाराष्ट्रभर वाजवला आहे तो अगदी उल्लेखनीय आहे. आणि 2-4 दिवस झालं कंटिन्यू बातम्यांमध्ये इंस्टाग्रामवर, रील्समध्ये, यूट्यूबवरती सगळीकडे तेच चर्चा आहे. आणि अगदी खूप सामान्य कुटुंबातून येणारा हा मुलगा आहे आणि ज्या प्रकारे त्याने सिव्हिल इंजिनियरची डिग्री घेऊन पुण्यामध्ये 2-3 वर्ष राहून अभ्यास करून UPSCमध्ये जो 551वा जो रँक काढलेला आहे आणि अगदी मेन परीक्षा देखील ह्याची अवघड आहे. जो दिल्लीमध्ये मॉक इंटरव्ह्यू आहे तोही इंटरव्ह्यू मी त्याचा पाहिलेला आहे. ज्या प्रकारे तो इंग्लिशवर त्याने जे केलेलं आहे कमांड ते अगदी उल्लेखनीय आहे की खूप छान इंग्लिश त्याचे मी इंटरव्ह्यू पाहिलेले आहेत, मॉक इंटरव्ह्यू. तर अगदी खूपच अगदी अंगावरती शहारा येते मला बोलताना देखील. आणि तर अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक मुलीने जिद्द ठेवावी आणि कष्ट करून ज्या काही क्षेत्रात तुम्ही आहात आणि ज्या काही तुमचे स्वप्न आहे, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर प्रत्येकाने ते अगदी अशाच प्रकारे यशाचा पाठलाग करून प्रत्येकाने मेहनत करून ती पूर्ण करावी. आणि प्रत्येकाची मेहनत ही अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि कष्ट आणि मेहनत करून यशाचा पाठलाग करून यश मिळवणं अगदी सोपं आहे. तर ते प्रत्येकाने मिळवावं अशी जिद्द ठेवावी. महाराष्ट्रात असे हिरे तयार व्हावेत. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू.